नमस्कार. आता हा व्हिडिओ मध्येच करतेय. याचं ऍक्च्युली या व्हिडिओचं आपण जो कंटेंट शिकतोय त्याच्याशी डायरेक्ट असं रिलेशन नाहीये. हा व्हिडिओ थोडासा इन्फॉर्मेटिव्ह आहे की ज्यांना AWS मध्ये करिअर करायचंय, AWS शिकायचंय, पण त्यांना कुठून स्टार्ट करायची हे कळत नाहीये. एकदम असोसिएट लेवलला जंप करण्याआधी तुम्हाला असोसिएटचे काही प्री रिक्विजिट्स आहेत ते असले तर कधीही चांगलं असतं. जसं की AWS स्वतः रिकमेंड करतं की तुम्ही असोसिएट लेवलला कधीही जाऊ शकता जर तुम्ही क्लाउड प्रॅक्टिशनर, AWS क्लाउड प्रॅक्टिशनर किंवा AWS टेक्निकल इसेन्शियल किंवा हे दोन्ही जर तुमच्याकडे नॉलेज नसेल, हे दोन्ही कोर्सेस तुम्ही केलेले नसतील, किंवा तुम्ही एक वर्ष तरी मिनिमम AWS प्लॅटफॉर्मवर ॲक्च्युअल कंपनीमध्ये काम करताय, तर तुम्ही असोसिएट लेवलचं तुम्हाला सर्टिफिकेशनचं जे काही नॉलेज आहे ते पटापट पिक करता येईल, पटकन समजेल, पटकन लक्षात येईल. पण आता ज्यांच्याकडे जॉब नाहीये, तुम्ही शिकताय सध्या पण तुम्हाला AWS मध्ये करिअर करायचंय, मग तुम्ही काय करू शकता? तर अशांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला AWS स्वतः काही फ्रीमध्ये रिसोर्सेस देतं जिथून तुम्ही शिकू शकता. असोसिएट लेवल तर तुम्ही कराच, पण AWS मध्ये फर्स्ट स्टेप आहे, जर तुम्ही करिअर स्टार्ट करताय तर पहिली स्टेप आहे की तुम्ही प्रॅक्टिशनर सर्टिफाईड असायला हवं. पण ते काही कंपल्सरी नाही आहे. असोसिएट द्यायला तुम्हाला काही प्रॅक्टिशनरचं सर्टिफिकेशन सबमिट करावं लागतं असं काही नाही आहे. तुम्ही असोसिएट डायरेक्टली पण देऊ शकता, पण तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळावी की कुठून हे स्टार्ट करता येईल, कुठून AWS आपण शिकू शकतो, यासाठी मी आता तुम्हाला हे स्किल बिल्डर म्हणून AWS चा प्लॅटफॉर्म आहे, तिथून फ्रीमध्ये काही कोर्सेस कसे शिकायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही मी जे व्हिडिओ करते डेली ते बघण्यापूर्वी तुम्हाला ऑलरेडी त्याची काही माहिती असेल, म्हणजे काही बेसिक सर्व्हिसेस तुम्हाला माहिती असतील, आणि हे सगळे AWS नी केलेले आहेत स्वतः. त्यामुळे ते ऑथराईज आहेत, व्हॅलिड आहेत, आणि ते तुम्हाला एकदम परफेक्ट नॉलेज मिळू शकतं तिथून, आणि ते फ्रीमध्ये आहेत. ते कुठल्याही लेवलला कॉस्टिंग तुमच्याकडून घेत नाही. मग याच्यासाठी काय करायला हवं आपल्याला? तर सगळ्यात आधी तुम्ही कुठलाही तुमचा ब्राउझर ओपन करा, मोबाईल मधून सुद्धा चालेल, आणि सर्च करा AWS स्किल बिल्डर. AWS स्किल बिल्डर असं तुम्ही सर्च जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला पहिलीच लिंक मिळेल AWS स्किल बिल्डर अशी. आपल्याला ही स्किल बिल्डर वाली जी वेबसाईट आहे ती ओपन करायची. तर सर ओपन करा इथे स्किल बिल्डर म्हणून. इथे तुम्हाला ऑप्शन मिळेल क्रिएट फ्री अकाउंट. क्रिएट फ्री अकाउंटला जा. इथे ते ऑप्शन देतील AWS बिल्डर आयडी. आता आपण क्रिएटच करतोय तर बिल्डर आयडी ने क्रिएट करणं कधीही चांगलं. आता बिल्डर आयडी सोडून तुम्ही जर इथे विथ डिफरंट ऑप्शनला क्लिक कराल तर तुम्हाला इथे खूप ऑप्शन मिळतात, पण हे ऑप्शन यूज न करणं हे मी तुम्हाला रेकमेंड करेन. आता आपल्याकडे काही ऑर्गनायझेशनचा ईमेल नाही, पार्टनर नेटवर्क मध्ये आपण काम करत नाही, एम्प्लॉईचा सिंगल साइन ऑन हा ऑप्शन आपल्यासाठी ऍप्लिकेबल नाही. हा ऑप्शन जो आहे हा 31 जानेवारी नंतर नसणारच आहे. त्यामुळे हे जे ऑप्शन्स आहेत इथून करण्यापेक्षा बिल्डर आयडी मध्ये आपण नवीन अकाउंट क्रिएटच करतोय तर बिल्डर आयडी सुद्धा क्रिएटच करू सोबतच. आता इथे क्लिक करा क्रिएट और साइन इन बटनवर. आता माझं ऑलरेडी अकाउंट आहे म्हणून त्याने मला इथे नेलं, पण मी साइन आउट करते आणि तुम्हाला पहिल्यापासून दाखवते की हे
आपण इथून न करता इनकॉग्नेटो मध्ये जाते, म्हणजे इन प्रायव्हेट मध्ये, आणि इथून करून दाखवते स्किल बिल्डरला. प्रोसेस हे सगळ्यांच्या सेमच असतील. इथे जो ईमेल ॲड्रेस टाकाल, लक्षात ठेवा की तो ईमेल ॲड्रेस तुम्हाला ॲक्सेसेबल असायला हवा, कारण एक OTP येतो. तर तो ID तुम्हाला इथे टाकावा लागेल. तर त्याच्यासाठी जो ईमेल ॲड्रेस टाकाल तो ईमेल ॲड्रेस हा तुम्हाला ॲक्सेसेबल असायला हवा. आता इथे ते विचारतंय की कुठला ईमेल ॲड्रेस टाकू, तर मी इथे माझा ईमेल ॲड्रेस टाकते. नाव विचारेल तुम्हाला. नाव टाका तुमचं, की तुम्हाला काय नाव बघायला आवडेल ॲज अ तुमची प्रोफाईल. आता हे व्हेरिफिकेशन कोड पाठवेल, जो ईमेल ॲड्रेस दिलाय तो. तरी बघूयात काय ईमेल व्हेरिफिकेशन कोड आलेला आहे. तर हा व्हेरिफिकेशन कोड मी कॉपी करून इथे पेस्ट करते आणि क्लिक करा व्हेरीफायला. आता ते पासवर्ड साठी विचारेल. आता पासवर्ड मध्ये लक्षात ठेवा, आपल्याला पासवर्ड मध्ये ह्या सगळ्या हे सगळे जे नॉर्म्स आहेत हे फॉलो व्हायला हवेत. पहिली गोष्ट, हे सगळे रूल्स आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंबर जेव्हा वापराल तेव्हा तो 1 2 3 किंवा पटकन लक्षात येईल असा वापरू नका, नाहीतर ते अलाउड करत नाही. आता मी इथे पासवर्ड टाकते. हा पासवर्ड घेतय का बघूया. पासवर्ड मॅच झाला तर इथे मॅचेस म्हणून येतं. आता क्लिक करते क्रिएट AWS बिल्डर ID. बघूयात हा पासवर्ड. येस, पासवर्ड घेतलेला आहे. तुमचं नाव वापरू नका, ईमेल ॲड्रेस मध्ये जे मेन्शन आहे ते तसंच वापरू नका. टर्म्स अँड कंडिशन्सला ॲक्सेप्ट करा. हे काही डिटेल्स विचारते, ते डिटेल्स फुलफिल करा. इथे जनरली स्टुडंट टाकणं प्रेफर करा. नॉट ॲप्लिकेबल, नॉट ॲप्लिकेबल. व्हॉट इज युअर गोल, हे गोल जे दिलेले आहेत त्याच्यामधलं कुठलंही एक गोल सिलेक्ट करा. हे मी तुमच्यासाठी हे असं सिलेक्ट करत आहे. माझ्यासाठी हे याच्यातलं काहीच ॲप्लिकेबल नाही आहे. माझं टायटल हे नाही आहे, कंपनी नेम आहे, मला ॲड्रेस आहे, माझं हे एम नाही आहे स्किल बिल्डरसाठी, माझी ही एक्सपिरियन्स लेवल सुद्धा नाही आहे.
पण हे मी तुमच्यासाठी म्हणून हे या लेवलला सिलेक्ट करते. जर तुम्हाला त्यांचे मेल्स हवे असतील तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. मी ते सिलेक्ट करत नाहीये, पण तुम्हाला जर त्यांचं काही न्यूज हव्या असतील मेलला तर ते तुम्ही इथे सिलेक्ट केले की तुम्हाला मेल मिळून जाईल त्यांच्या वर्कशॉपचा वगैरे या सगळ्या गोष्टींचा. तर बघूयात आता. टाइम झोन न्यू डिटेक्टेड फाईल अपडेटवर क्लिक करा. आता इथे तुम्ही बघाल तर आपल्याकडे कुठलाही कोर्स नाहीये. इथून तुम्हाला काही क्लासरूम ट्रेनिंग सुद्धा मिळू शकतात. इथून आपण क्लासरूम ट्रेनिंग सुद्धा करू शकतो. इथून AWS च्या सर्टिफिकेशन साठी साइन इन सुद्धा करू शकता. आता आपल्याला करायचंय काय तर इथे लेफ्ट साइडला हा जो मेन्यू आहे युजर मेन्यूवर क्लिक करा आणि इथे तुम्हाला तुमचं नाव ईमेल ऍड्रेस वगैरे दिसेल. इथे कोर्स कॅटलॉग म्हणून एक ऑप्शन आहे. कोर्स कॅटलॉगला क्लिक करायचं. कोर्स कॅटलॉग मध्ये खूप आपल्याला कंटेंट मिळतो. काही कंटेंट आहे हा फ्री इथे लिहिलेला दिसत असेल आणि काही कंटेंट आहे रिक्वायर सबस्क्रिप्शन, म्हणजे हे पेड कोर्सेस आहेत. आपल्याला काही पेड कोर्सेस करायचे नाहीये. आपल्याला काय करायचंय तर आपल्याला फ्री मध्ये जे आहे त्यातून आपल्याला बघायचंय. आता इथे फिल्टर मध्ये जायचं आणि लँग्वेज मध्ये जाऊन सगळ्यात आधी इंग्लिश लँग्वेज सर्च करा, सिलेक्ट करा, कारण नाहीतर खूप लँग्वेज मधले कोर्सेस दिसतात. आता दुसरी गोष्ट, पहिला कोर्स आहे तो म्हणजे टेक्निकल इसेन्शियल्स. टेक्निकल इसेन्शियल्सचं स्पेलिंग चुकलंय म्हणते. टेक्निकल इसेन्शियल असं सर्च करा. आता इथे बघाल तर इथे खूप सारे कोर्सेस आलेले आहेत. हा जो आहे AWS टेक्निकल इसेन्शियल्स जो फ्री मध्ये आहे, 4 तासाचा कोर्स आहे, तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. इथे क्लिक करा आणि सिलेक्ट करा. एनरोल म्हणालात की तुमच्या अकाउंटला हा कोर्स एनरोल होऊन जाईल. कुठलेही चार्जेस नाहीये, हा कम्प्लिटली फ्री आहे. आता इथे तुम्ही एनरोल झालेला असेल, तुम्ही व्ह्यू माय कोर्सेस मधूनही जाऊ शकता किंवा स्टार्ट लर्निंग नाववर क्लिक करून तो कोर्स शिकायला लगेचच स्टार्टही करू शकता. आता इथे बघाल तर हा कोर्स इथे कळतं तुम्हाला, आणि तुम्ही आज समजा एक 20 मिनिटं ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या 20 मिनिटांनंतरचं जे आहे ते रेझ्युम सुद्धा करू शकता किंवा हवं असेल तर पहिल्यापासून करू शकता. तुम्ही हा कोर्स पाहिजे ते अनलिमिटेड टाइम, त्याला काही असं रेस्ट्रिक्शन नाहीये की फ्री आहे मग तुम्ही दोनदाच बघू शकता, एकदाच बघू शकता, असं अजिबात नाहीये. स्टार्ट कोर्सवर क्लिक करा. स्टार्ट कोर्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला हे मिळेल, सगळी इन्फॉर्मेशन कोर्स बद्दलची आहे. वेलकम टू द कोर्स, हु इज गोइंग टू बी युअर इन्स्ट्रक्टर, हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला आहे. आणि इथे हे सगळं नॉलेज चेक क्वेश्चन्स आहे. तुम्ही जे शिकलात त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, MCQs असतात, त्याची तुम्हाला आन्सर द्यायचे आणि मग तुम्हाला ते प्रोसीड करायला अलाउ करतील. हे जे आहे इथे तुम्हाला सगळं बेसिक नॉलेज मिळून जाईल. हा झाला एक कोर्स जो आहे टेक्निकल इसेन्शियल. आता दुसरा जो कोर्स मला तुम्हाला दाखवायचा आहे तो आहे प्रॅक्टिशनर. मी क्लोज करते. हे बघा, आता हे मी रिझ्यूम सुद्धा करू शकते किंवा पहिल्यापासून सुद्धा हाच कोर्स ओपन करू शकते. आता परत मला काय करायचंय, कोर्स कॅटलॉग मध्ये जायचंय. कोर्स कॅटलॉग मध्ये जाऊन इथे मी फिल्टर लँग्वेज मध्ये जाऊन आधी इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करते, नाहीतर खूप ऑप्शन येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सर्च करायचंय प्रॅक्टिशनर. इथे प्रॅक्टिशनर सर्च करा आणि एंटर करा. इथे तुम्हाला क्लाउड प्रॅक्टिशनरचा इसेन्शियल असा क्लाउड प्रॅक्टिशनर इसेन्शियल हा परत हा फ्री कोर्स आहे. हा फ्री कोर्सला जा आणि परत एनरोल करा. प्रोसेस तशीच असेल. इथून एनरोल करायचं, तो कोर्स तुमच्या अकाउंटमध्ये ऍड होईल आणि तो कोर्स तुम्ही स्टार्ट जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तसं तसं तुम्ही बघू शकता.
तर ह्या दोन गोष्टी झाल्या. आता तिसरी गोष्ट अशी आहे की मी जेव्हा क्लाउड प्रॅक्टिशनर सर्च केलं होतं, बघूयात ना परत तेच येत आहे का. ठीक आहे, डॅशबोर्डला जाऊ, सॉरी कोर्स कॅटलॉगला जाऊ परत एकदा, आणि इथे परत मी प्रॅक्टिशनर सर्च करते. आता इथे क्लाउड प्रॅक्टिशनर सर्च केलं तुम्ही की इथे हे पाहिलं मी लँग्वेज हे नाही केली आहे, इंग्लिश लँग्वेज आधी फिल्टर करते कारण खूप लँग्वेजेस येतात, खूप कोर्सेस येतात, पाहणं कठीण होतं. हां, इथे हे जे आहे स्किल सेंटर बिकमिंग क्लाउड प्रॅक्टिशनर फुल क्वीज रिव्ह्यू, तुमचं एकदा हे कोर्सेस झाले की मी तुम्हाला रेकमेंड करेन की हे सुद्धा करा तुम्ही, हाही कोर्स. इथेही हाही एक अजून कोर सर्व्हिसेस हा फ्रीमध्ये आहे. तर हे सगळे जे फ्रीमध्ये आहेत हे तुम्ही अगदीच करू शकता. फार अगदी EC2 बेसिक्स वगैरे ह्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला एक छान नॉलेज देऊन जातील. त्यानंतर आता बघा इथे जर जाल तुम्ही फुल क्वीज रिव्ह्यू, तर इथे एनरोल केल्यावर हा 2 तासाचा कोर्स आहे. स्टार्ट लर्निंग नावला गेलात तुम्ही की इथे तुम्हाला हे क्वेश्चन्स सुद्धा मिळतात. हे क्वेश्चन पासिंग स्कोर आहे 80% आणि तुम्ही हे कम्प्लीट केलं की तुम्हाला त्याचं एक सर्टिफिकेट सुद्धा मिळतं की तुम्ही हे कम्प्लीट केलेलं आहे म्हणून. तर या AWSच्या या सगळ्या गोष्टींचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. आता हे विचारतायत वेल आर्किटेक्टेड फ्रेमवर्कचे पिलर कोणते आहेत. हा डोमेन 1चा क्वेश्चन आहे, तर हे कॉस्ट ऑप्टिमायझेशन आहे, रिलायबिलिटी आहे. सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट म्हणायचं. तुम्हाला ॲट द एंडला याचा रिझल्ट मिळेल आणि तुम्हाला कळेल आपण कुठले क्वेश्चन बरोबर दिले होते, कुठले क्वेश्चन आपले चुकले होते, ह्या सगळ्यांचं तुम्हाला मिळून जाईल आणि एंडला तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळेल. त्यामुळे या गोष्टी सगळ्या तुम्ही करा आणि हे तिन्ही कोर्सेस एनरोल करा, फ्रीमध्ये आहेत आणि तुमच्या वेळेनुसार हे कोर्सेस बघा सुद्धा. इंग्लिशमध्ये आहेत आणि डिफिकल्ट नाही आहे अजिबात, म्हणजे समजण्यासारखं इंग्लिश आहे, हेवी नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी काही यूट्यूब व्हिडिओ सुद्धा रेकमेंड केले जे AWSच्याच ऑफिशियल चॅनेलमध्ये आहेत. त्यानंतर म्हणजे तुम्ही हे जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला AWSच्या वर्किंग बद्दल आयडिया येईल आणि ते तुम्हाला ॲडव्हान्स लेवलचं शिकणं सोपं होईल. अजून काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये विचारा, मी त्याबद्दलचा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. थँक्यू.